सॉरी. नो नीड टू बी सॉरी. तुला सॉरी नाही, मी सिंदरला सॉरी. ईश्वरीने तिने ठरवलेलं असतं ना, आज काहीही झालं तरी सुद्धा या संधीचं सोनं करायचं, आज एआरला माझ्या बाजूने वळवायचं, असं इथे लावण्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सगळ्यांना काम समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की डेडलाईनच्या आधी सगळ्यांनी इथे सिरियसली आपापली कामं कंप्लीट करायची आहेत. त्याच्यामध्ये मला कुठलीही हायगाई नको, कुठलीही चूक नकोय मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण आलेली असते. अर्णव म्हणत असतो, ऑफिसला यायला घाईघाईने निघालो, ईश्वरीला भेटता सुद्धा आलं नाही, काय करू, तिला फोन करू का, असा आता अर्णव विचार करत असतो. तेव्हा अर्णव ईश्वरीला फोन करायला जाणार ही गोष्ट लावण्याच्या लक्षात येते आणि लावण्य म्हणते की यार, अरे तू जरा हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बघतोस का, त्या सगळ्यांवरती तुझ्या सह्या हव्यात, ते लगेचच आपल्याला सबमिट करायचे आहेत ना, तेव्हा प्लीज तुझ्या जरा महत्त्वाचं सिग्नेचर त्याच्यावरती कर बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याला फोन आल्यानंतर लावण्य लगेच बाजूला जाते आणि इथे रागानेच म्हणते, एनिथिंग सिरियस. तेव्हा मॅडम इथे आता खूपच चिडलेल्या असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या, जर सिरियस नसतं ना तर मी तुला कॉल आज केलाच नसता, पण गोष्टच तेवढी महत्त्वाची आहे की तुला इथे कॉल करावा लागला. तेव्हा मामी म्हणत असतात की लावण्या, तुला माहिती आहे का, तुला इथे इतकी चांगली संधी मिळावी म्हणून जावई बापूंनी इतके प्रयत्न केले, पण ती ईश्वरी आहे ना, ती अर्णवला टिफिन देण्याच्या बहाण्याने ऑफिसला यायला निघाली. तेव्हा तू एक काम कर, ती एकदा का ऑफिसला आली की लवकरात लवकर तिला तिथून कसं कटवायचं याचा तू विचार कर. काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी जास्त वेळ ऑफिसमध्ये राहता कामा नये. ती एकदा का ऑफिसला आली की तिला तिथून कटवण्याचं काम कर, मग तर चालेल ना. तेव्हा लावण्य म्हणते, व्हॉट, बरं बरं ठीक आहे, मी सगळं काही इथे सांभाळून घेईन, आय हँडल इट. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य फोन ठेवते आणि पुन्हा ती अर्णव बरोबर आता इथे खांद्यावरती हात ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. लावण्य आणि अर्णवला असे एकत्र एकमेकांच्या इतकं जवळ बघून आता ईश्वरीला खरं तर राग येत असतो आणि ती इन्सिक्युअर सुद्धा होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचं ईश्वरीकडे लक्ष नसतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि म्हणते, सर. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे येतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदर, तू इथे, तू अचानक येऊन मला तर सरप्राईज दिलंस, ये ना, ये आतमध्ये ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मी तुमच्यासाठी आहे ना डबा घेऊन आले, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये सर, तुम्ही कामामध्ये इतके बिझी आहात ना की तुम्ही नाश्ता सुद्धा केलेला नाहीये, म्हणून मी तुमच्यासाठी इथे जेवण घेऊन आले. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, पण तुला कळत नाही का, यार खूप बिझी आहे ते, आणि एकदा का यार ऑफिसमध्ये आला की तो इथेच